नमस्कार मंडळी, मी संविधागत व्याख्याता मनोज शंकर जगनाडे, धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंध संस्थान नागपूर. आज आपला जो विषय आहे तो आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणजेच प्रकल्प व्यवस्थापन. आपले काही पार्टिसिपेंट्स मराठीतले आहे आणि काही पार्टिसिपेंट्स इंग्लिशमधले आहे. तर आपण बायलिंग्वल हा सब्जेक्ट घेणार आहोत. म्हणजे मी इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करणार आणि नंतर त्याच गोष्टीला मी मराठीतही सांगणार. ठीक आहे. तर आजचा आपला जो प्रोजेक्ट मॅनेजमेंट सब्जेक्ट आहे, तर पहिल्यांदा समजून घेऊया की प्रोजेक्ट नक्की काय असतं. ठीक आहे. तर जनरली प्रोजेक्ट काय होती ती अशी होती की इट इज द प्रोसेस ऑफ कंप्लीटिंग अ टास्क विथ द ॲप्लिकेशन ऑफ प्रॉपर मेथड, नॉलेज, स्किल अँड एक्सपिरियन्स टू अचीव ऑर्गनायझेशनल गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. जेव्हा आपण एखादी प्रक्रिया म्हणजे प्रक्रिया करतो एखादं काम पूर्ण करण्यासाठी आणि त्यात आपण योग्य पद्धती वापरतो, ज्ञान वापरतो, त्यानंतर आपलं कौशल्य वापरतो आणि आपला अनुभव वापरून ते काम पूर्ण करतो, जेणेकरून आपल्या ऑर्गनायझेशन आहे जिथे आपण काम करतो त्याचे जे उद्देश ध्येय आहे ते आपल्याला साध्य करता आले पाहिजे. अशा प्रकारचं जे काम असतं त्याला करण्याची जी प्रक्रिया असते त्यालाच प्रकल्प व्यवस्थापन म्हणतात. प्रकल्प म्हणजे काय असतं? एक हाती घेतलेलं काम, त्याला आपण काय म्हणतो? प्रकल्प. आणि त्याला योग्यरित्या पार पडणे यालाच म्हणतात प्रकल्प व्यवस्थापन. त्यानंतर कॉन्सेप्ट काय असतो? का बरं आपण हे करत असतो? एखादं आपण हाती घेतो काम आणि त्याला करत असतो आणि एवढी सगळी तडजोड आपण करत असतो. व्हाय वी आर डुईंग दिस? आपण एवढं सगळं का करतो? कारण की वी आर एक्सपेक्टिंग सम काइंड ऑफ रिटर्न फ्रॉम दॅट प्रोजेक्ट. आपण कोणतेही हाती काम घेतो तर आपण काय करतो? आपली काही म्हणजे आपण काहीतरी अपेक्षा करतो की आपल्याला त्यापासून काहीतरी फायदा मिळेल आणि त्या अपेक्षापोटी आपण ते पर्टिक्युलर काम हाती घेतो. सो वी आर एक्सपेक्टिंग सम काइंड ऑफ रिटर्न फॉर डुईंग अ पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी ऑर कम्प्लिटिंग द टास्क. सो वी आर एक्सपेक्टिंग द रिटर्न so that we'll get more benefit and we can share that benefit among the members. इवन कोऑपरेटिव्ह कोऑपरेटिव्हमध्ये आपण हा जो कोर्स करतो आहे तर कोऑपरेटिव्हमध्ये पण याचा विशेष महत्त्व आहे. बघा, कोऑपरेटिव्हमध्ये भरपूर सारे प्रोजेक्ट्स केले जातात आणि त्या प्रोजेक्ट्सचं सिम्पल एकच त्याचा उद्देश असतो की प्रॉफिट जनरेट करणे आणि नंतर त्या प्रॉफिटला डिस्ट्रीब्यूट करणे अमंग द मेंबर्स ऑफ द कोऑपरेटिव्स. कोऑपरेटिव्सची जर सिम्पल डेफिनेशन जर आपण डिस्कस करतो म्हटलं तर काय असायला हवी? बघा, नंबर ऑफ पीपल कमिंग टुगेदर, वर्किंग टुगेदर अँड जनरेटिंग प्रॉफिट बाय डुईंग एनी काइंड ऑफ ॲक्टिव्हिटी अँड डिस्ट्रीब्युटिंग दॅट प्रॉफिट इक्वली अमंग द मेंबर्स. दॅट पर्टिक्युलर सिस्टम ऑफ पीपल इज नोन ॲज कोऑपरेटिव्स. कोऑपरेटिव्स काय असतं? सहकारिता म्हणजे काय असतं? बघा, सहकारी म्हणजे एकमेकांना आपल्याला मदत करायची आहे, आपण स्वेच्छेने एकत्र यायचं आहे आणि एखादं जे काम आहे ते करून किंवा एखादा व्यवसाय करून किंवा कुठल्याही एखाद्या उपक्रमामध्ये सहभागी होऊन आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला नफा कमवायचा आहे. आणि नफा कमवून आपल्याला तो जो नफा येईल तो आपले जे काही मेंबर्स आहेत आपल्या सहकारितामध्ये, जे काही आपले सहकारी मेंबर्स आहे, जे काही सभासद आहेत, त्यांना त्याचा जो नफा आहे तो आपल्याला इक्वल म्हणजे सारखा नफा वाटप करायचा आहे. याच संकल्पनेला कोऑपरेटिव्स म्हणतात, म्हणजे सहकारिता म्हणतात. तर तसंच एखादा प्रोजेक्ट आपण हाती घेतो म्हणजे त्याच्या मागची संकल्पना काय असते? व्हॉट इज द बेसिक कॉन्सेप्ट बिहाइंड अ प्रोजेक्ट, बिहाइंड टेकिंग अ प्रोजेक्ट? द बेसिक कॉन्सेप्ट इज टू एक्सपेक्ट सम काइंड ऑफ रिटर्न फॉर कंप्लीटिंग अ पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी अँड with the expectation of some kind of return we are earning something and we are distributing that earning into the members in equal parts. म्हणजे आपण ती अर्निंग आपल्या मेंबर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करूया जेणेकरून काय होईल? सगळ्यांचा फायदा होईल. ओके. त्यानंतर आता आपण प्रोजेक्ट्स कशा प्रकारचे असतात त्यांचं वर्गीकरण काय असतं? म्हणजेच प्रोजेक्ट क्लासिफिकेशन. वी आर लुकिंग इन टू प्रोजेक्ट क्लासिफिकेशन. सो फर्स्ट, पहिला जो प्रकार आहे क्वांटिफिएबल अँड नॉन क्वांटिफिएबल प्रोजेक्ट्स. काही प्रोजेक्ट्स असे असतात ज्याचं आपल्याला सगळं काही माहीत असतं, म्हणजे किती वेळ लागेल त्याला मोजू शकतो. एखादा प्रोजेक्ट किती वेळ लागेल, किती दिवसात होईल
ठीक आहे, आणि त्याला किती इन्व्हेस्टमेंट लागेल हे सगळं आपण मोजू शकतो. पण काही प्रोजेक्ट्स असे असतात ज्याच्यात भरपूर काही अनसर्टेनिटीज असतात, म्हणजे त्याचं काही खरं नसतं, म्हणजे त्याला आपण मोजू शकत नाही, किंवा भरपूर सारे प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये असतात. एखादं काम हाती घेतो म्हटलं तर आपल्याला निश्चितता नसते कोणत्याही गोष्टीची. मग अशा प्रोजेक्ट्सला नॉन क्वांटिफायेबल म्हणतात, म्हणजे आपण त्यांना मोजू शकत नाही. आणि काही प्रोजेक्ट्स असे असतात ज्यांचं आउटपुट आपल्याला काय पाहिजे आहे, आपल्याला एक्झॅक्टली करायचं काय आहे हे आपल्याला माहीत असतं आणि आपण त्यांना मोजू शकतो, तर त्याला म्हणतात क्वांटिफायेबल प्रोजेक्ट्स. त्यानंतर असतात सेक्टोरल प्रोजेक्ट्स, म्हणजे विभागीय प्रकल्प. आता वेगळे विभाग असतात. त्या विभागांपैकी बघा, जे इंडियन प्लॅनिंग कमिशन आहे त्यांनी वेगळे विभाग पाडलेले आहेत, आणि ते विभाग आहेत ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर्स, म्हणजेच कृषी विभाग आणि त्याच्यासोबत संबंधित असलेले विभाग. त्यानंतर इरिगेशन अँड पॉवर सेक्टर. इरिगेशन म्हणजे सिंचन विभाग. त्यानंतर पॉवर सेक्टर म्हणजे ऊर्जा विभाग. आपल्याला माहीत असते ऊर्जा विभाग एक महत्त्वाचा घटक असतो. त्यानंतर इंडस्ट्री अँड मायनिंग सेक्टर. इंडस्ट्री म्हणजे कारखानदारी विभाग. त्यानंतर मायनिंग सेक्टर म्हणजे जे काही माइन्स असतात, कोल माइन्स वगैरे, किंवा वेगळ्या माइन्स असतात तिथले विभाग, ते विभाग. त्यानंतर ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन सेक्टर. ट्रान्सपोर्ट म्हणजे आवाजाही करण्यासाठी जे काही विभाग आहे, जसं एस टी महामंडळ आहे आपलं, असे काही विभागातले. एस टी महामंडळ पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आहे, पण जे ट्रक्स वगैरे असतात ते कमर्शियल ट्रान्सपोर्टेशन करतात, म्हणजे असले काही विभाग. त्यानंतर कम्युनिकेशन सेक्टर, जे काही आपण कम्युनिकेशन म्हणजे टेलिफोन, मोबाईल वगैरे याच्याबद्दलचे जे प्रोजेक्ट्स असतात ते याच्यात येतात. त्यानंतर सोशल सर्व्हिस सेक्टर, NGOज वगैरे भरपूर काही काम करतात. शिक्षण पुरवणे, या काही शिक्षण पुरवणे किंवा काही सुविधा पुरवणे. जसं की काही जे मागासलेले विभाग असतात तिथे भरपूर साऱ्या सोयीसुविधा पुरवल्या जात नाही, त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणे, त्यांना सरकारच्या स्कीम्स माहिती करून देणे, ट्रेनिंग देणे, त्यांना एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज जनरेट करणे, त्यांना एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीजची इन्फॉर्मेशन देणे. या प्रकारचे अनेक सोशल सर्व्हिसेस पण आहेत. आणि अशा प्रकारे अनेक असे सेक्टर्स आहेत जिथे अनेक वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत. आणि या सगळ्या सेक्टर्समध्ये आत्ताही प्रोजेक्ट्स सुरू आहेत. आपण नाबार्डच्या वेबसाईटवर जाऊन हे सगळे जे प्रोजेक्ट्स सुरू आहेत, ज्या सेक्टरमध्ये नाबार्ड काम करते आहे. नाबार्ड आपल्याला माहिती असेल, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, म्हणजे हे ते फायनान्सिंग इन्स्टिट्यूशन आहे किंवा गव्हर्नमेंट बॉडी आहे आपण म्हणूया, जी अशा प्रकारच्या अनेक प्रोजेक्ट्स ज्याच्यात काहीतरी फायदा कमवता येईल आणि ज्याचे काहीतरी म्हणजे मेजरेबल टर्म्स असतील, अशा प्रकारच्या प्रोजेक्ट्समध्ये आपल्याला फायनान्सिंग प्रोव्हाइड करवते. आणि यांचं शुद्ध म्हणजे यांचं बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहे, मेन आहे, दॅट इज नथिंग बट व्हॉट, रुरल अँड ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट. म्हणजे जे मागासलेला जो भाग असतो, खेड्यापाड्यातला जो भाग असतो, तिथलं डेव्हलपमेंट करवणे, तिथल्या लोकांचं डेव्हलपमेंट करवणे आणि पब्लिक वेलफेअरमध्ये काम करणे, हे त्यांचा बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहे, बेसिक एम आहे. त्यानंतर टेक्नो इकॉनॉमिक प्रोजेक्ट्स. आता टेक्नो इकॉनॉमिक प्रोजेक्ट्स बघा, टेक्नो आणि इकॉनॉमिक. टेक्नो म्हणजे टेक्नॉलॉजी आणि इकॉनॉमिक म्हणजे मिनिमम यूज ऑफ फंड्स किंवा मनी किंवा रिसोर्सेस, म्हणजे जिथे कमीत कमी पैसा लागेल असं, त्याला आपण म्हणतो इकॉनॉमिक. तर याच्यात काय असतात टेक्नो इकॉनॉमिक प्रोजेक्ट्स म्हणजे याच्यात स्पष्ट असतं की लेबर किती लागणार, त्यानंतर कॅपिटल किती लागणार. म्हणजे एक तर लेबर करून आपलं काम करून घ्यायचं असते किंवा कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती लागणार, तर लेबर किती लागणार, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती लागणार, हे स्पष्ट याच्यात नमूद केलेलं असतं. त्यानंतर आपल्याला किती प्रकारची मशिनरीज लागणार, किती प्रकारचा ह्युमन रिसोर्स म्हणजेच लेबर किती लागणार, हे सगळं याच्यात नमूद केलेलं असतं. त्यानंतर आहे त्यातच डिमांड बेस्ड प्रोजेक्ट. डिमांड बेस्ड प्रोजेक्ट काय असतात, जर एखाद्या गोष्टीची डिमांड आहे आणि त्यामुळे आपण जर प्रोजेक्ट करतो आहे, जसं साधी एक आपण एक्झाम्पल घेऊया. दिवाळीच्या वेळेस आपल्याकडे सगळ्यांकडे लाईटिंग लागत असते. तर जर आपण एखादा प्रोजेक्ट करतो आहे ज्यात आपण कमी पैशात किंवा स्वस्त दरात लाईटिंग तयार करतो आहे,
तर आपल्याला माहिती आहे की दिवाळीत लाईटिंगची जी गरज आहे मार्केटमध्ये भरपूर असते आणि जर आपण असा एखादा प्रोजेक्ट एस्टॅब्लिश केला ज्याच्यात आपण जे लाईट सिरीज आहे किंवा लाईट्स आहे ते स्वस्त दरात आपण तयार करतो आहे, असा जर आपण प्रोजेक्ट तयार केला तर आपण ती जी नीड आहे त्याला फुलफिल करू शकतो. दिवाळीतली जी नीड आहे लाईट्सची ती आपण फुलफिल करू शकतो आणि डेफिनेटली डिमांड जास्त आहे तर आपला जो प्रॉडक्ट आपण तयार करतो आहे तो डिमांड बेस्ड प्रॉडक्ट आहे आणि तशा वेळेस आपला तो प्रॉडक्ट खपल्या जाणार आणि आपण त्याच्यातून पण नफा कमवू शकतो. तर अशा प्रकारचे जे प्रोजेक्ट्स असतात टेक्निकली साऊंड असतात, म्हणजे माहीत असतं की किती खर्च येऊ शकतो आणि किती डिमांडही असते. म्हणजे आपल्याला जेव्हा माहीत असतं की खर्च किती आहे, डिमांड किती आहे आणि आपला एक अंदाज असतो आपल्याला की आपण किती प्रॉफिट जनरेट करू शकतो, अशा प्रोजेक्ट्सला म्हणतात टेक्नो इकॉनॉमिक प्रोजेक्ट्स. त्यात खर्च किती लागतो हे माहीत असतं, फॅक्टर्स कोणते रिस्पॉन्सिबल आहे आपल्या प्रोजेक्टसाठी आणि कोणत्या कोणत्या अडचणी येऊ शकतात हे पण आपल्याला याच्यात माहीत असतं. आणि त्याच्यात आपल्याला किती प्रकारचं प्रोडक्शन म्हणजे प्रोडक्शनचा स्केल किती असेल, मोठा असेल, जास्त असेल, कमी असेल, हे सगळं आपण पर्टिक्युलरली ठरलेलं असतं. म्हणून त्याला टेक्नो इकॉनॉमिक म्हटलं गेलं. टेक्निकल फॅक्टर्स प्लस इकॉनॉमिक पण असलं पाहिजे, म्हणजे कमी खर्चात योग्य खर्चातच हे झालं पाहिजे. त्यानंतर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन क्लासिफिकेशन. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन क्लासिफिकेशन त्यात भरपूर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन क्लासिफिकेशन असतात, म्हणजे भरपूर प्रकारचे प्रोजेक्ट्स असतात जे फायनान्शियल इन्स्टिट्यूशनच्या क्लासिफिकेशननुसार असतात. म्हणजे बघा याच्यात काय असतं, नवीन प्रोजेक्टला जनरली जे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतात ते बघतात की याचा स्कोप काय आहे, म्हणजे कुठे कुठे यूज होऊ शकतो, त्याची फिजिबिलिटी काय आहे. त्यानंतर एक्सपान्शन प्रोजेक्ट आहे का, ऑलरेडी एखादा कोणता प्रोजेक्ट सुरू आहे, तो भरपूर चांगल्या प्रकारे चालत आहे पण तो डिमांड फुलफिल नाही करत आहे, तर त्याला एक्सपांड करण्याची गरज आहे का हे पण पाहिलं जातं. त्यानंतर एखादा प्रोजेक्ट आहे त्याच्यात काही मॉडर्नायझेशन, काही नवीन टेक्निक, नवीन तंत्रज्ञान आणण्याची गरज आहे का हे बघितलं जातं. त्यानंतर डायव्हर्सिफिकेशन प्रोजेक्ट्स, म्हणजे समजा आपण एक प्रोजेक्ट करतो आहे, त्यात आपण दूध डिस्ट्रीब्यूट करतो आहे, दुधाचं डिस्ट्रीब्युशन करतो आहे, त्याचबरोबर आपण दुधासोबत काही दुसरे म्हणजे चहापत्तीचं डिस्ट्रीब्युशन करू शकतो का, किंवा इतर डेलीच्या यूज होणाऱ्या वस्तूंचं आपण डिस्ट्रीब्युशन करू शकतो का. अशा प्रकारचं डायव्हर्सिफिकेशन पण प्रोजेक्टमध्ये आणलं जातं. ठीक आहे, तर अशा प्रकारचे वेगळ्या म्हणजे जसं आपल्याला दूध आपण डिस्ट्रीब्यूट करतो आहे, जनरली दुधाचा उपयोग चहासाठी, कॉफीसाठी होतो, तर आपण चहा किंवा कॉफीचा बिझनेस करू शकतो का आणि आपल्या कस्टमरला ते वाटू शकतो का, म्हणजे आपण डायव्हर्सिफाय करू शकतो का, एका बिझनेसमधून दुसऱ्या बिझनेसमध्ये जाऊ शकतो का, असा काही स्कोप आहे का. अशा प्रकारचे पण प्रोजेक्ट्स येत असतात, तेव्हा त्याच्यावर पण इव्हॅल्युएशन होतं, चेक केलं जातं की ते प्रोजेक्ट चालणार की नाही चालणार, तिथल्या लोकांची गरज काय आहे, अशा भरपूर गोष्टींचा विचार केला जाऊन नंतर मग ठरवलं जातं आणि नंतर मग ती जी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असते ती फायनान्स प्रोव्हाइड करते. तर अशा प्रकारे फायनान्शियल जे इन्स्टिट्यूशन्स असतात त्या कंप्लीट इव्हॅल्युएशन करतात, ॲनालिसिस करतात, असेसमेंट करतात आणि नंतर मग ठरवतात की एखाद्या पर्टिक्युलर प्रोजेक्टला फायनान्स करायचं की नाही आणि फंडिंग द्यायची पण तर किती प्रमाणात द्यायची. त्याचे पण स्टेजेस असतात की तुम्ही एवढ्या दिवसाचा रेकॉर्ड दाखवा, तुमचं एवढ्या दिवसाचा फायनान्शियल स्टेटमेंट जर चांगला असेल, म्हणजे तुम्ही प्रॉफिट करत असाल, तुम्हाला खरंच फायनान्सची गरज आहे असं दिसत असेल, तेव्हाच ते लोक फायनान्स प्रोव्हाइड करतात. त्यानंतर जे नेक्स्ट आहे ते आहे आपलं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोजेक्ट. हे आपण पाहिलं होतं स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल किंवा अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टाईम बाउंड. जनरली स्मार्ट नावाचा स्मार्टवरून SMART हे आपण पाहिले होते. तर हे जनरली लक्षात राहण्याजोगं आहे. तरी आणि याच्या व्यतिरिक्तही भरपूर असतात, जसं प्रोजेक्टचा लाईफ सायकल महत्त्वाचा असतो, त्याचे ऑब्जेक्टिव्स काय आहे ते महत्त्वाचं असतात. त्यानंतर ते टीमवर्क असणार आहे, प्रोजेक्टमध्ये काय लागतं, टीमवर्क लागतं. ठीक आहे. त्यानंतर प्रोजेक्टमध्ये खूप नंबर ऑफ सेट ऑफ ॲक्टिव्हिटीज असतात, तर कॉम्प्लिकेटेड ॲक्टिव्हिटीज असतात, कारण की कुठली ॲक्टिव्हिटी केव्हा करायची याच्याबद्दल डिसिजन घेणे खूप आवश्यक असतं, प्लॅनिंग लागतं. मीन्स इट इज कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर दॅट विच ॲक्टिव्हिटी वी हॅव टू कंडक्ट फर्स्ट, मीन्स इट इज डिफिकल्ट टू डिसाईड द प्रायोरिटी ऑफ नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज. तर कॉम्प्लेक्स प्रोसिजर पण असते, कॉम्प्लेक्सिटी असते. त्यानंतर रिस्क पण असते, ते आपण पाहिलं होतं. कुठलाही प्रोजेक्ट घ्यायचा म्हटलं सो देर इज ऑलवेज अ रिस्क अँड अनसर्टेनिटी. अनसर्टेनिटी म्हणजे कुठल्या प्रॉब्लेम्स केव्हा येईल आपल्याला ते काही सांगता येत. त्यानंतर आपल्या प्रोजेक्टचा अफेक्ट कोणत्या कस्टमर्सवर होईल, म्हणजे स्पेसिफिक कस्टमर आहे किंवा
मतलब म्हणजे आपल्याला ते पण ओळखावं लागतं की आपण जो प्रोजेक्ट करतो आहे तो कुठल्या कस्टमरला टार्गेट करेल. अशा वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण म्हणजे कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर असतं प्रोजेक्ट लाईफ सायकल. म्हणजे कुठलाही एखादा प्रोजेक्ट आपण जेव्हा स्टार्ट करतो, ठीक आहे, तर त्या प्रोजेक्टमध्ये सुरुवातीला काय असतं, सुरुवातीला असतं की तो प्रोजेक्ट कसल्या प्रकारचा आहे. मीन्स वी हॅव टू आयडेंटिफाय द प्रोजेक्ट. वी हॅव टू आयडेंटिफाय द प्रोजेक्ट. म्हणजे सिम्पल, तो प्रोजेक्ट बँकिंग इन्स्टिट्यूशनमधून लोन घेण्याजोगा आहे की नाही. मीन्स इज इट फिजिबल फॉर गेटिंग द बँकिंग इन्स्टिट्यूशन फायनान्सिंग. म्हणजे इट इज सुटेबल फॉर फायनान्सिंग ऑफ बँकिंग इन्स्टिट्यूशन. हे आपल्याला चेक करावं लागतं. वी नीड टू चेक. त्यानंतर त्याची प्रायोरिटी कशी आहे. म्हणजे हाय प्रायोरिटी प्रोजेक्ट आहे की नाही, तो वेलफेअर ऑफ पब्लिक काम करेल की नाही, म्हणजे पब्लिक वेलफेअर त्यामध्ये इन्क्लुडेड आहे की नाही, हे पण आपल्याला चेक करावं लागतं. वेदर इट इज अ गव्हर्नमेंट प्रोजेक्ट, गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, गव्हर्नमेंटचं काही डेव्हलपमेंट होण्यात त्याच्यात काही मदत होईल का, हे आपल्याला बघावं लागतं. त्यानंतर टेक्निकल ज्या टर्म्स आहेत त्या पण आपल्याला, आता टेक्निकल टर्म्सबद्दल आपण बोलूया, समोर आहे तो टॉपिक. त्यानंतर गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे किंवा क्वाझी गव्हर्नमेंट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे, हे आपल्याला पाहावं लागतं. तर हे सगळं येतं आयडेंटिफिकेशनमध्ये. म्हणजे जे फर्स्ट स्टेज आहे प्रोजेक्ट लाईफ सायकलची, ते पहिले आपल्याला काय करावं लागतं, प्रोजेक्टला आयडेंटिफाय करावं लागतं की कुठल्या प्रकारचा प्रोजेक्ट आहे, कसा आहे, त्यात मोठा प्रोजेक्ट आहे, छोटा प्रोजेक्ट आहे, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे, प्रायव्हेट प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये पब्लिक वेलफेअर आहे का, गव्हर्नमेंटचं डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये ते येते का, हे पण आपल्याला पाहावं लागतं. तर अशा प्रकारे एन नंबर ऑफ टर्म्स वी हॅव टू कन्सिडर व्हाईल आयडेंटिफाईंग अ प्रोजेक्ट. म्हणजे आपल्याला प्रोजेक्टला ओळखावं लागतं की कशा प्रकारचं ते प्रोजेक्ट आहे. त्यानंतर फॉर्म्युलेशन. फॉर्म्युलेशन हे दुसरी स्टेज आहे. फॉर्म्युलेशनमध्ये भरपूर गोष्टींचा विचार केला जातो. जेव्हा आपण एखादा प्रोजेक्ट तयार करतो, त्याचंवालं फ्रेमवर्क तयार करतो, तेव्हा आपल्याला भरपूर गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणजे सिम्पल टेक्निकल, इकॉनॉमिक आणि फायनान्शियल फिजिबिलिटी. म्हणजे टेक्निकल टर्म्समध्ये आपल्याला भरपूर गोष्टींचा विचार करावा लागतो की जसं आपण कुठलाही प्रोजेक्ट करणार आहोत तर त्याला रॉ मटेरियल कुठलं लागणार आहे, ती प्लेस कोणती राहणार आहे, तिथे अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल आहे का, त्यानंतर तिथे जे प्रोसेसिंग करू आपण ते पॉसिबल आहे का, ह्युमन रिसोर्स अवेलेबल होईल का, या सगळ्या टेक्निकल टर्म्स आहेत. म्हणजे त्याची जी रिक्वायरमेंट आहे त्या प्रोजेक्टची, जे काही रिक्वायरमेंट आहे बेसिकली, ती आपण फुलफिल करू शकू. त्यानंतर इकॉनॉमिक म्हणजे त्याला खर्च किती लागेल, खर्च पण योग्य तो दरच लागला पाहिजे. जास्त जर खर्च लागला तर आपण तो प्रोजेक्ट करू शकणार नाही. त्यानंतर फायनान्शियल फिजिबिलिटीज. फायनान्शियली कुठलं इन्स्टिट्यूशन त्याला फायनान्स करू शकतं का, आपण त्यापासून प्रॉफिट जनरेट करून ते जे आपण लोन काढलेलं आहे प्रोजेक्ट तयार करण्यासाठी किंवा तो प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी, ते आपण प्रॉफिट जनरेट करून त्यांना पेबॅक करू शकतो का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. तर जेव्हा एखादा प्रोजेक्ट फॉर्म्युलेशन होतं तर सिम्पली आपल्याला काय पाहावं लागतं, आपल्याला अँटिसिपेट म्हणजे एक अंदाज लावावा लागतो की फ्युचरमध्ये कुठल्या कुठल्या डिफिकल्टीज येऊ शकतात. कारण की आपण जेव्हा एखादा प्रोजेक्ट तयार करतो आहे तर तो प्रोजेक्ट सक्सेसफुली कंप्लीट होण्याकरता आपल्याला भरपूर गोष्टींचा विचार करावा लागतो. वी नीड टू कन्सिडर मेनी फॅक्टर्स टू कंप्लीट अ प्रोजेक्ट आणि वी ऑल्सो नीड टू आयडेंटिफाय द डिफिकल्टीज दॅट मे कम ड्युरिंग द प्रोजेक्ट. म्हणजे तो प्रोजेक्ट करताना भरपूर काही डिफिकल्टी येऊ शकतात, त्या डिफिकल्टीजचा पण आपल्याला विचार करावा लागतो. अडचणी येऊ शकतात, त्यांचा विचार करावा लागतो. त्यानंतर आपल्याला एक रोड मॅप म्हणजे कशा प्रकारे आपण डेव्हलपमेंट करू, तो एक रोड मॅप बनवावा लागतो. म्हणजे कंप्लीट डिटेल्ड प्लॅनिंग, आपण म्हणू ब्ल्यू प्रिंट ऑफ प्लॅनिंग आपल्याला तयार करावी लागते टू डिटरमाइन द कंप्लीट डेव्हलपमेंट पाथ. म्हणजे कशा प्रकारे कुठल्या प्रकारे आपण कुठले टास्क परफॉर्म करू, ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करू. प्रोजेक्ट इज नथिंग बट अ बिग टास्क. आता त्या बिग टास्कमध्ये नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज असतात. सो हाऊ वी आर कम्प्लिटिंग द डिफरंट ॲक्टिव्हिटीज विदिन द प्रोजेक्ट, दॅट वी नीड टू आयडेंटिफाय, दॅट वी नीड टू डिसाईड प्रॉपरली. तर त्याला आपल्याला काय करावं लागतं, कंप्लीट डेव्हलपमेंट पाथ काय आहे प्रोजेक्टचा, ते आपल्याला आयडेंटिफाय करावं लागतं, ते डिटरमाइन करावं लागतं. ठीक आहे, ते आपल्याला ठरवावं लागतं. त्यानंतर आपल्याला
प्रत्येक अँगलने विचार करावा लागतो की हे प्रोजेक्ट कशा प्रकारे आपण खूप चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो. म्हणजे कमीत कमी वेळात आपण पार पाडू शकलो पाहिजे, चांगल्या प्रकारे, आणि ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस झालं पाहिजे. ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस म्हणजे काय असतं, जेवढं अवेलेबल आहे त्याचाच चांगल्या प्रकारे सदुपयोग करता आला पाहिजे, जेणेकरून आपलं काहीही जे रिसोर्सेस आहेत ते वाया जाणार नाही. रिसोर्सेस म्हणजे काय होतं, साधन संपत्ती. जी काही साधन संपत्ती आपली आहे ते आपल्याला योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे ते वापरता आली पाहिजे आणि म्हणजे कसलंही वेस्टेज व्हायला नको, म्हणजे काही वाया जायला नको. ठीक आहे. तर हे असतं फॉर्म्युलेशन. फॉर्म्युलेशनमध्ये सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो, टेक्निकल, इकॉनॉमिक आणि फायनान्शियल. टेक्निकल मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे इनपुटमध्ये काय काय रिक्वायरमेंट्स आहे, सगळ्या रिक्वायरमेंट्स आहे का, कंडिशन आहे का. एक एक्झाम्पल बघूया आपण. टेक्निकलमध्ये काय असतं जनरली. टेक्निकलमध्ये असतं जसं आपण ॲग्रिकल्चरल प्रोजेक्ट करतो आहे, तर ॲग्रिकल्चरल प्रोजेक्टमध्ये काय असतं की आपल्याला चेक करावं लागतं की सॉईल कुठल्या टाईपची आहे. जर आपण ॲग्रिकल्चरल प्रोजेक्ट करतो आहे, एखादं पीक लावलेलं आहे, आपण एखाद्या ॲग्रिकल्चरमध्ये आपण लोन घेतलेलं आहे की हे पीक आम्ही लावणार आणि हे पीक एवढं उत्पादन होणार आणि एवढं उत्पादन होऊन आम्ही एवढं प्रॉफिट जनरेट करणार आणि बँकिंग इन्स्टिट्यूशन जे काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे त्यांना पे बॅक करणार, असं आपण प्रोजेक्ट बँकिंग इन्स्टिट्यूशन किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनसमोर मांडलं. त्यांनी आपल्याला लोन अप्रूव्ह केलं. पण आपल्याला टेक्निकल फॅक्टर्स कन्सिडर करावे लागतात अशा प्रकारच्या प्रोजेक्टसाठी, जे ॲग्रिकल्चरल प्रोजेक्ट्स आहेत, जिथे आपण जे प्रोडक्शन आहे ते ॲग्रिकल्चरमध्ये करणार आहोत. त्याच्यात आपल्याला पाहावं लागतं की आपली सॉईल कुठल्या टाईपची आहे, त्यानंतर आपण कुठल्या रिजनमध्ये ते काम करतो आहे, म्हणजे तिथलं वातावरण कसं आहे, त्यानंतर तिथे अवेलेबिलिटी ऑफ वॉटर आहे की नाही, म्हणजे नॅचरल वॉटरवर डेव्हलप म्हणजे पूर्ण डिपेंडेंट आहो की आपली काही दुसरी व्यवस्था आहे की नाही. त्यानंतर आपण कुठल्या कुठल्या क्रॉपची व्हेरायटी तिथे लावू शकतो. ठीक आहे. एरिया ऑफ प्रोडक्शन किती आहे, किती मोठी जागा आहे. ठीक आहे. त्यानंतर जे काही आपण प्रोसेसिंग करू, म्हणजे जे काही आपण प्रोडक्शन करू तिथे, ठीक आहे ना, जे काही आपण पूर्ण शेतीमध्ये जे काही उत्पन्न काढलं किंवा पीक काढलं, ते पीक काढल्यानंतर पण त्याचं प्रॉपर मार्केटिंग झालं पाहिजे, ट्रान्सपोर्टेशन झालं पाहिजे आणि सेलिंग झालं पाहिजे. तर हे काय आहे, या सगळ्या टेक्निकल टर्म्स आहेत. या सगळ्या काय आहे, टेक्निकल टर्म्स असतात. तर ह्या सगळ्या चेक कराव्या लागतात. या सगळ्या काय कराव्या लागतात, चेक कराव्या लागतात. तर फॉर्म्युलेशनमध्ये टेक्निकल, इकॉनॉमिक आणि फायनान्शियल टर्म्स या सगळ्यांवर विचार केला जातो आणि नंतर मग कुठलंही प्रोजेक्ट डिझाईन केला जातो. त्यानंतर अप्रेझल म्हणजे थर्ड प्रोसेस असते ही. ठीक आहे. फर्स्ट आहे आपलं की आपल्याला आयडेंटिफाई करावं लागतं, आयडेंटिफाय करतो आपण. त्यानंतर फॉर्म्युलेशन, आयडेंटिफिकेशन, फॉर्म्युलेशन, आणि थर्ड इज नथिंग बट वॉट, अप्रेझल. अप्रेझल इज नथिंग बट इव्हॅल्युएशन ऑर चेक, म्हणजे आपण चेकिंग करतो. याच्यात आपण काय करतो, चेकिंग करतो. तर टेक्निकल फॅक्टर्स मी आताच सांगितलं तुम्हाला. टेक्निकल फॅक्टर्स आपण कोणते कोणते चेक करतो. जर ॲग्रिकल्चरल प्रोजेक्ट असेल तर सॉईल टाईप, रिजन, त्यानंतर एरिया, त्यानंतर टाईप ऑफ क्रॉप, त्यानंतर प्रोडक्शन, नंबर ऑफ प्रोडक्शन मीन्स क्वांटिटी ऑफ प्रोडक्शन, त्यानंतर मार्केटिंग, सेलिंग. ऑल दिस फॅक्टर्स आर स्टडीड अंडर द टेक्निकल आस्पेक्ट. जेव्हा आपण अप्रेझल म्हणजे चेक करू की आपलं प्रोजेक्ट काय आहे, त्यात आपण हे जे टेक्निकल टर्म्स आहेत, टेक्निकल आस्पेक्ट आहे, त्यामध्ये आपण एवढं सगळं बघूया. ठीक आहे. त्यानंतर इकॉनॉमिक ॲस्पेक्ट्स जे असतात, त्यानंतर इकॉनॉमिक ॲस्पेक्ट्स असतात की अप्रेझलमध्येच इकॉनॉमिक ॲस्पेक्ट्स असतात. त्यामध्ये आपण हे बघतो की आपल्याकडे अवेलेबल रिसोर्सेस किती आहेत आणि जे दुर्मिळ रिसोर्सेस आहेत, दुर्मिळ साधन संपत्ती आहे. ठीक आहे. तर त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग झालेला पाहिजे. त्याचा काय झाला पाहिजे, चांगल्या प्रकारे उपयोग झाला पाहिजे. समजा ॲग्रिकल्चर बेस्ड प्रोजेक्ट आहे. साधनसंपत्ती, दुर्मिळ साधनसंपत्ती अशी काय असतं की बेसिकली जे दुर्मिळ असं काय असतं की जे वॉटर सप्लाय आहे ते लिमिटेड आहे आपल्याकडे, तर ते पण एक प्रकारे दुर्मिळ झालं. सॉईल क्वालिटी एक वेळा जर खराब झाली तर आपण वर्षानुवर्षे प्रोजेक्ट करू शकणार नाही. तर असे ज्या गोष्टी असतात ज्या पुन्हा पुन्हा उपलब्ध होणार नाहीत, असे जे रिसोर्सेस आहे, असे जे साधनसंपत्ती आहे, वॉटर तर अवेलेबल होऊच नाही, पण जे सॉईलची क्वालिटी आहे ते पुन्हा पुन्हा आपण चांगली करू शकत नाही किंवा त्यासाठी भरपूर आपल्याला मशागत करावी लागते. तर अशा ज्या फॅक्टर्स आहे, जे साधनसंपत्ती आहे, त्यांना चांगल्या प्रकारे आपल्याला उपयोग करायला पाहिजे.
तर बघा, आपले जे रिसोर्सेस आहे, गव्हर्नमेंटकडून आपल्याला जे रिसोर्सेस मिळतं आहे, खत पाणी मिळतं आहे, त्यांचा पण आपल्याला चांगल्या प्रकारे उपयोग झाला पाहिजे. त्यानंतर आपली टेक्नॉलॉजी डेव्हलप पाहिजे, आपली टायमिंग बरोबर पाहिजे, लोकेशन, त्यानंतर आपण योग्य प्रकारे आपली जी प्लॅनिंग केली त्याला कृतीत उतरवता आलं पाहिजे, म्हणजे इम्प्लिमेंटेशन शुड बी प्रॉपर. त्यानंतर प्रोजेक्ट इन्क्लूड्स इन्सेंटिव्ज ऑफ द व्हेरियस पार्ट्स. बघा, जेव्हा आपण एखादा प्रोजेक्ट करतो आहे, चांगल्या प्रकारे करतो आहे, तर त्या प्रोजेक्टच्या एंडमध्ये म्हणजे आपल्याला दिसलं पाहिजे स्वच्छ की आपल्याला नफा होणार आहे. त्यालाच म्हणतात इकॉनॉमिक ऑपरेशन, म्हणजे कमीत कमी पैशात जास्तीत जास्त काम झालं पाहिजे, जेणेकरून आपण जे आपले पार्टिसिपंट्स आहेत त्यांना, ज्यांना इन्क्लूड करून घेतलेलं आहे, त्यांना पण थोडा प्रॉफिट आपण देऊ शकलो पाहिजे. त्यानंतर कमर्शियल आस्पेक्ट असतात, इनपुट किती लागत आहे आणि आउटपुट किती निघत आहे. इनपुट कमी लागायला हवं आणि आउटपुट जास्त निघायला हवं, म्हणजे जो खर्च आपल्याला येणार आहे प्रोजेक्ट कंप्लीट करण्याकरता, पण जो प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर जो नफा आपल्याला होणार आहे तो जास्त असायला हवा, नाहीतर आपलं प्रोजेक्ट नुकसानीमध्ये किंवा लॉसमध्ये जाईल. त्यानंतर फायनान्शियल आस्पेक्ट, आपला जो काही प्रोजेक्ट आहे तो फायनान्शियली साऊंड असायला हवा, म्हणजे त्याला खर्च कमी यायला हवा आणि प्रोडक्शन प्रॉफिट जास्त यायला हवं, जेणेकरून आपण जर लोन घेतलं असेल तर ते लोन फेडूनसुद्धा आपण काहीतरी प्रॉफिट आपल्याकडे शिल्लक असलं पाहिजे. देअर शुड बी सम प्रॉफिट इन बॅलन्स सो दॅट वी कॅन डिस्ट्रीब्यूट दॅट प्रॉफिट अमंग द मेंबर्स ऑफ दॅट प्रोजेक्ट ऑर द नथिंग बट दी स्टेक होल्डर्स ऑफ द प्रोजेक्ट. आपण त्या स्टेक होल्डर्सला, म्हणजे जे काही लोक त्यात इन्क्लुडेड आहेत त्या प्रोजेक्टमध्ये, त्यांना आपण काहीतरी नफा देऊ शकलो पाहिजे. मॅनेजरियल ॲस्पेक्ट्स पण इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक गोष्टीचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन, प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन, कंट्रोल अँड मॉनिटरिंग हे सगळं योग्य प्रकारे झालं तर योग्य वेळी योग्य प्रक्रिया पूर्ण होतील, क्रिया पूर्ण होतील, ॲक्टिव्हिटीज पूर्ण होतील आणि जे कंप्लीट टास्क आहे, होल टास्क आहे, ते योग्य वेळेत बरोबर पूर्ण होऊन आपण चांगल्या प्रकारे चांगल्या क्वालिटीचं काम आपण करू शकतो, चांगल्या गुणवत्तेचं काम आपण करू शकतो. त्यानंतर ऑर्गनायझेशनल ॲस्पेक्ट, जेव्हा आपण एखादं काम करत असतो तर आपल्यामध्ये कोऑर्डिनेशन आणि कोऑपरेशन पाहिजे. कोऑर्डिनेशन म्हणजे आपल्याला एकमेकांसोबत जे चांगल्या प्रकारे मिळून जुळून काम करायचं आहे, आणि कोऑपरेशन म्हणजे आपल्याला जे काम आपण करतो आहे, एकत्रित काम करतो आहे, त्याला चांगल्या प्रकारे करायचं आहे, एकमेकांचा सहयोग करायचा आहे, ते काम पूर्ण करायचं आहे. तर त्यानंतर इम्प्लिमेंटेशन खूप महत्त्वाचं असतं. आपण प्लॅनिंग तर भरपूर करतो, 90% ऑर्गनायझेशन किंवा ज्या संस्था असतात त्या प्लॅनिंग खूप छान करतात, पण इम्प्लिमेंटेशन प्रोसेसमध्ये भरपूर अडथळे येत असतात. अननोविंगली किंवा अनसर्टेन डिफिकल्टीज तिथे अराईज होत असतात, येत असतात, जे आपल्याला माहीत नसतात. तसे वेगळेच अडथळे वेळेवर येतात आणि त्यांना सामोरे जाता जाता आपण जे प्लॅनिंग केलं होतं त्याचं प्रॉपर एक्झिक्युशन किंवा इम्प्लिमेंटेशन करू शकत नाही. तर इम्प्लिमेंटेशन इज व्हेरी मच एसेन्शियल प्रोसेस, बिकॉज इफ यू हॅव प्लॅन्ड व्हेरी वेल बट इफ वी फेल टू इम्प्लिमेंट then will not generate proper desired result. Then we cannot generate proper desired result. जे आपण ठरवलं होतं, जे आपल्याला परिणाम पाहिजे होते, जे आपल्याला रिझल्ट पाहिजे होते, तसे आपल्याला रिझल्ट भेटत नाही जर आपण फेल झालो आपल्या इम्प्लिमेंटेशन प्रोसेसमध्ये. तर आपल्याला योग्य ते म्हणजे आउटपुट्स आपल्याला मिळत नाही. आउटपुट म्हणजे आपल्याला योग्य ते जे उत्पादन आपण म्हणतो किंवा जो फायदा, नफा आपण म्हणतो, तो आपल्याला भेटत नाही. तर इम्प्लिमेंटेशन खूप आवश्यक आहे. आणि कुठलंही काम आपण जर करतो म्हटलं तर आपल्याला त्याचं इव्हॅल्युएशन करावं लागतं, की किती खर्च लागेल, काय लागेल, कशा प्रकारे होईल, या सगळ्या गोष्टींचं इव्हॅल्युएशन करावं लागतं. आपल्याला व्हॅल्यू काढावी लागते, ठीक आहे. आणि व्हॅल्यू काढल्यानंतरच आपल्याला माहीत पडतं की म्हणजे बघा, कुठलीही आपण प्रोसेस करतो आहे तर त्यामध्ये आपल्याला माहीत पडतं की आपण व्हॅल्यू काढल्यानंतर आपण बरोबर ते काम केलं, त्यानंतर काम कंप्लीट झाल्यानंतर आपण जेव्हा व्हॅल्यू काढतो की आपल्याला खर्च किती लागला, मेहनत किती लागली, त्यानंतर आपण उत्पादन किती केलं, हे इव्हॅल्युएशन केल्यानंतरच आपल्याला माहीत पडतं आपण सक्सेसफुल झालो की आपण फेल झालो. म्हणजे आपल्याला फेल्युअर आणि सक्सेसफुल हे जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, भरपूर सारे फॅक्टर्सला इव्हॅल्युएट करावं लागतं की आपण चांगल्या प्रकारे करू शकलो की नाही. असे डिफरंट फॅक्टर्स असतात ज्याच्याने आपण हे बघतो की प्रोजेक्ट लाईफ सायकलमध्ये भरपूर असे फॅक्टर असतात, त्याला आपण बघत असतो, ठीक आहे. तर आपली प्रोजेक्ट लाईफ सायकलमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं आयडेंटिफिकेशन, कुठल्या प्रकारचं प्रोजेक्ट आहे. त्यानंतर असतं फॉर्म्युलेशन, आपल्याला जे प्रोजेक्ट आपण बनवतो, फॉर्म्युलेट करतो, त्याला योग्य प्रकारे फॉर्म्युलेशन करावं लागतो.
त्यानंतर टेक्निकल, इकॉनॉमिक आणि फायनान्शियल फिजिबिलिटी आपल्याला चेक करावी लागते. त्यानंतर आपण चेक करतो भरपूर साऱ्या गोष्टी, त्यात टेक्निकल, इकॉनॉमिक, कमर्शियल, फायनान्शियल, मॅनेजरियल आणि ऑर्गनायझेशनल आस्पेक्ट असतात. त्यानंतर जे नेक्स्ट असतं, आपण शेवटी काय करतो, इम्प्लिमेंटेशन प्रोसेसला थोडा भर देतो, जेणेकरून आपण जे प्लॅनिंग केलं होतं ते चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट झालं की नाही, आणि इव्हॅल्युएशन आपण करतो, जेणेकरून आपण भरपूर साऱ्या जे फॅक्टर्स असतात त्यांचं इव्हॅल्युएशन करतो आणि हे डिसाईड करतो की आपण सक्सेसफुल झालो एखादा प्रोजेक्ट करण्यात की फेल्युअर आपल्याला आलं. म्हणजे आपण चांगल्या प्रकारे केलं की आपला जो दर्जा होता करण्याचा तो खराब होता. तर हे आपल्याला माहीत पडतं. अशा प्रकारे प्रोजेक्ट लाईफ सायकल हा टॉपिक इथे संपतो. जर आपल्याला काही तसं तर आपल्याला नोट्स प्रोव्हाइड केले जातील, आपण ते वाचावेत आणि जर काही डिफिकल्टी आली तर आपण विचारू शकता. धन्यवाद.